ओके, बोलताना फक्त चालू करा. येस. आता बघा, या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की साध्याच वर्तमान काळामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये हॅव किंवा हॅज द्वारे पोझिशन दाखवलं जातं. पण सिंपल फ्युचर टेन्स या पोझिशन मध्ये विल हॅव, तो हॅव आला पण तो विल ला घेऊन आला, कारण विल का तर भविष्य काळ आहे म्हणून, आणि ताबा आहे म्हणून हॅव. म्हणजे विल आणि हॅव हे संगनमत करून आले सिंपल फ्युचर टेन्स मधलं पोझिशन दाखवण्यासाठी. असं तुमच्या लॉजिकली काही गोष्टी तुम्ही, प्रत्येकाचं लॉजिकल वेगळं असणार आहे, तर असा हा विचार केला तर लक्षात राहण्यासाठी तुम्हाला मदत होईल. या ठिकाणी शल हॅवचा आता विचार करू नका. 9च्या 9 ठिकाणी म्हणजे 9च्या 9 करते आले त्यातला कुठलाही तरी विल हॅव वापरला तरी चालतो, एवढं फक्त लक्षात ठेवा. सिंपल फ्युचर टेन्स मध्ये हॅव आणि हॅज, सॉरी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये हॅव आणि हॅज, सिंपल पास्ट टेन्स मध्ये फक्त हॅड, आणि सिंपल फ्युचर टेन्स मध्ये विल हॅव आणि शॅल हॅव म्हणजेच विल हॅव म्हणून आपण. आता या ठिकाणी आपण डेफिनेशन पाहिल्यानंतर आपण काही वाक्य आता डायरेक्टली पाहणार आहोत. सो लेट सी हाऊ सेंटेन्सेस विल बी कन्स्ट्रक्टेड. चला, पहिलं वाक्य आहे, तिच्याकडे एक सुंदर घर असेल किंवा तिचं एक सुंदर घर असेल. या दोन्हीपैकी एक वाक्य होऊ शकतं मराठी, तिच्याकडे किंवा तिचं. आता हे मला इंग्लिशमध्ये मी सांगतो त्याप्रमाणे, मनीषा चव्हाण मॅडम, तुम्ही मला हे इंग्लिशमध्ये सांगा की तिच्याकडे किंवा तिचं एक सुंदर घर असेल कसं म्हणाल. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता हेच वाक्य अश्विनी मेहत्रे मॅम सांगणार की तिच्याकडे किंवा तिचं एक सुंदर घर नसेल कसं म्हणाल. एक कोणतरी पार्टिसिपंट आला, त्याचं नाव येत नाही, फक्त डॉट दिसतं तिथे. सो हु इज ही और शी. एक पार्टिसिपंट आलेला आहे, त्याचं नाव काय म्हटलात. शी, शी वोंट हॅव. कोणाचं आहे. हा 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 हा, ओके ओके ओके, काय हरकत नाही, ठीक आहे. तर या ठिकाणी वाक्य होणार, शी वोंट हॅव अ ब्युटिफुल हाऊस. थोडंसं मध्ये डिस्टर्बन्स करतो. या ठिकाणी 2-3 नवीन विद्यार्थी आहेत, तर त्यांना असं सांगणं आहे की हे सिंपल टेन्सेस जे तुमचे मिस झालेत कालपर्यंतचे, त्याचं एकदा पुन्हा सर्वांसाठी रिव्हिजन होणार आहे. आणि तुमच्यासाठी स्पेशली जे काही रेकॉर्डिंग झालेले आहेत, वृषाली बहिणीला म्हणजे पाठवा, आपण तुला पण, तर ते रेकॉर्डिंग पाठवेल, ते पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला कव्हर होईल. पुन्हा मी रिव्हिजन पण घेईल, डोंट वरी. ओके. आता तिच्याकडे सुंदर घर असेल का हे सांगायचंय, तर ते गीतांजली शेलार मॅडम सांगतील, तिचे सुंदर घर असेल का कसं म्हणाल. हा, पहिला विल घ्यायचा आहे. विल शी हॅव प्रश्न आहे. विल शी हॅव अ ब्युटिफुल हाऊस. जयश्री मॅम, तुम्ही सांगताय तिचं सुंदर घर नसेल का. हा विलंड नाही, वोंट म्हणायचं, वोंट. व्हेरी गुड. आता पुढचं आहे, आणि सांगणार आहेत मनीषा भोसले मॅम, त्याच्याकडे एक महागडी गाडी असेल. महागडी म्हणजे कॉस्टली म्हणलात तरी चालेल. येस, कॉस्टली कार. येस, ही विल हॅव अ कॉस्टली कार. व्हेरी गुड. नीता शुभागडे मॅम सांगताय त्याच्याकडे महागडी गाडी नसेल. येस, नीता मॅम. हो, येतोय.
व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. प्रतिभा मॅम, त्याच्याकडे महागडी गाडी असेल का? येस, व्हेरी गुड. दोन प्रतिभा मॅम आहेत. अजून एक म्हणणार त्याच्याकडे महागडी गाडी नसेल का? दुसऱ्या प्रतिभा मॅम. बर, ठीक. ओके, पुढचं वाक्य सांगू, तुम्ही नंतर सांगा, चालेल. आता बघा, वाक्य आहे त्याच्या त्याचा एक मोठा बगीचा असेल. हे सांगतील रत्ना खर्डेकर मॅम. त्याचा एक मोठा बगीचा असेल. मोठा म्हणजे बिग, बगीचा म्हणजे गार्डन. रत्ना खर्डेकर मॅम, त्याचा एक मोठा बगीचा असेल. कसं? व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. सो रेणुका बावधाने सांगणार आहात मॅम की त्याचा एक मोठा बगीचा नसेल. व्हेरी गुड. सारिका मॅम, तुम्ही सांगताय त्याचा मोठा मोठा बगीचा असेल का? प्रश्न आहे. येस, विल ही हॅव अ बिग गार्डन. व्हेरी गुड. श्वेता मॅडम, तुम्ही सांगणार आहात त्याचा मोठा बगीचा नसेल का? Very good. Fantastic. Now, let's see another sentence. One meter, 1 meter. I don't know where it has gone. हा, वाक्य आहे चौथं. आमच्याकडे एक अप्रतिम घोडा असेल. जरा म्यूट करा, कोणाच तरी आवाज येतो मध्ये. आमच्याकडे एक एक काय म्हटलं मी? आमच्याकडे एक अप्रतिम घोडा असेल. आणि हे सांगणार आहेत स्मिता चव्हाण मॅम. अप्रतिम घोडाला काय म्हणाल तुम्ही? असं म्हणा ना, अ ब्युटिफुल हॉर्स, अ फॅन्टॅस्टिक हॉर्स. स्मिता चव्हाण. येस, शाबाश. आता स्नेहल मॅम सांगणार आहात आमच्याकडे एक सुंदर घोडा किंवा प्रतिम घोडा नसेल. वी वोंट हॅव अ ब्युटिफुल हॉर्स. आमच्याकडे एक प्रतिम घोडा असेल का, स्वप्नाली मॅम? हा, आता वृषाली तू सांग, आमच्याकडे एक अप्रतिम घोडा नसेल का? विल नॉट. येस, शाबाश. आणि मीनाक्षी मॅम, तुम्ही आता सांगणार आहात तुझ्याकडे एक अविस्मरणीय अनुभव असेल. तुझ्याकडे एक अविस्मरणीय अनुभव असेल. या ठिकाणी मीनाक्षी गोसावी मॅम सांगतील, मी मदत करतो. अविस्मरणीय म्हणजे मेमोरेबल. हा, सो you will have a memorable memorable एक्सपिरियन्स. हा, व्हेरी गुड, एक्सपिरियन्स. आता या ठिकाणी सुशीला मॅम सांगतील की तुझ्याकडे एक विस्मरणीय अनुभव नसेल. यू. येस मॅम. नॉट हॅव एक्सपिरियन्स. Experience, yes. You won't have a memorable experience if you will not do this. तू जर हे नाही केलं तर तेवढा अविस्मरणीय अनुभव नसेल. अशा अर्थाने वाक्य रचना नंतर बघू आपण, डोंट वरी. या ठिकाणी
अनफॉर्गेटेबल पण चालेल. अनफॉर्गेटेबल, मेमोरेबल दोन्हीपैकी एक चालेल. काही हरकत नाही. या ठिकाणी तुझ्याकडे एक अविस्मरणीय अनुभव असेल का? सांगा कोणी. हा. विल यू हॅव अ मेमोरेबल एक्सपिरियन्स? तुझ्याकडे एक विस्मरणीय अनुभव नसेल का? Won't you won't you have a memorable experience? Won't you have a memorable experience? Very good. त्यानंतर आता घेऊया, या कंपनीला एक उज्ज्वल भविष्य असेल. या कंपनीला एक उज्ज्वल भविष्य असेल. बोला. येस. या चालतंय. दिस कंपनी विल हॅव अ ब्राईट फ्युचर. Bright future, yes. This company will have a bright future. Very good. Fantastic. आता आपण घेतोय, या कंपनीला एक उज्ज्वल भविष्य नसेल. Yes. This company won't have a bright future. या कंपनीला एक उज्ज्वल भविष्य असेल का? Will this company? हा. Will this company have a bright future? आणि या कंपनीला एक उज्ज्वल भविष्य नसेल का? Yes. Won't his company have a bright future? त्यानंतर 7वं वाक्य, माझ्या भावाकडे एक यशस्वी कारकीर्द असेल. यशस्वी कारकीर्द. हा, शबाश शबाश. व्हेरी गुड. माय ब्रदर विल हॅव सक्सेसफुल करिअर. माय ब्रदर विल हॅव अ सक्सेसफुल करिअर. आता ही जी वाक्य मी 4 प्रकारे घेतोय ना, आता ही एक एक प्रकारे घेतोय. 4 प्रकारे तुम्ही मला करून पाठवा, मग मला अजून पुढचं काय घेता येईल. ओके. आता तुमच्या लक्षात आलं 4 प्रकारे कसं होतंय. आता मी एक एक प्रकार घेतो. एक एक प्रकार तुम्ही कुणीही सांगा, आणि मग मी पुढचा एक वेगळा अभ्यास घेतो. मग वाक्य आहे 8वं, विद्यार्थ्यांना एक गुणी शिक्षक असेल. विद्यार्थ्यांसाठी किंवा विद्यार्थ्यांना एक गुणी शिक्षक असेल. हा, व्हेरी गुड. द स्टुडंट्स विल हॅव अ टॅलेंटेड म्हणा, मग गुणी म्हणून काय, अ गुड टीचर म्हणा, अजून काय म्हणणार. गुणी म्हणून काय म्हणा अजून. एक तर टॅलेंटेड, एक तर गुड, ब्राईट टीचर. ब्राईट ब्राईट असा एवढा खास बसणार नाही. इंटेलिजंट पण चालेल, काय हरकत नाही. क्लेवर, इंटेलिजंट, गुणी, गुड टीचर. एक्सपिरियन्स पण चालेल. येस, म्हणजे बघा अर्थ बदलतोय. त्यानंतर 9वं वाक्य आहे, या संघाकडे एक आव्हानात्मक संधी असेल. या संघाकडे एक आव्हानात्मक संधी असेल. बघा सापडते का. आव्हानात्मक, चॅलेंजिंग. संधी म्हणून. हा, मग सांगा आता. येस, सांगा वाक्य आता. हा. आता बघा, दिस टीम विल हॅव अ चॅलेंजिंग अपॉर्च्युनिटी. चॅलेंजेबल म्हणण्यापेक्षा चॅलेंजिंग, चॅलेंजिंग अपॉर्च्युनिटी. 10वं वाक्य, या शहराकडे एक आधुनिक तंत्रज्ञान असेल. या शहराकडे
बरं. अ, एक मिनिट हां. एक मिनिट हां. हां. मला असं म्हणायचं पहिल्यांदा कोण सांगतंय बरं? सारिका मॅम सांगा बरं तुम्ही काय म्हणला आता? येस, येस, येस. व्हेरी गुड. This city will have a modern technology. Very good. Fantastic. त्यानंतर 10वं वाक्य आहे आता. 10वं झालं नाही का? 11वं वाक्य आहे आता. 11वं वाक्य आहे, माझ्याकडे एक शक्तिशाली लॅपटॉप असेल. शक्तिशाली म्हणजे काय म्हणणार? पॉवरफुल. येस. बरं म्हणा बरं. हा. बरं आता मी सांगतो म्हणजे बाकीचे जे बोलले नाही त्यांनाही कळेल. आय विल हॅव अ पॉवरफुल लॅपटॉप. आय विल हॅव अ पॉवरफुल लॅपटॉप. या शाळेकडे एक मोठी लायब्ररी असेल. हा. येस. हा. This school will have a big library. व्हेरी गुड. 13 वाक्य, तिच्याकडे एक सुंदर ड्रेस असेल. हा. शी विल हॅव अ ब्युटिफुल ड्रेस. आता हे चार चार प्रकारे तुम्ही करायचंय. पाहिजे असेल तर ह्याची उत्तरं पाठवू का तुम्हाला? बाकी ज्यांना येत नाही त्याच्यासाठी तुम्ही कराल. हो. बर. मी असं करतो, एक काम करू. तुम्ही मला ज्यांना 4 ह्याच्यात पाठवू. 4 ह्याच्यात सोपं आहे. मी तुम्हाला एक पाठवतो, तुम्ही 4 प्रकारे करा ना. एक पूर्ण पाठवतो बनवलं. आणि ज्यांना हवंय ना, हा ज्यांना हवंय त्यांनी मला सांगा, त्यांना पर्सनली पाठवतोय. म्हणजे ज्यांना नकोय त्यांना नाही पाठवत. ज्यांना हवंय त्यांच्या प्रत्येकाच्या पर्सनल व्हॉट्सअपवर पाठवतो. आहे का नाही? येस. ओके. या. आता बघा 14वं. त्या कुटुंबाकडे एक आनंदी क्षण असेल. सण म्हणलंय पण तो चुकून सण झाला, तो क्षण म्हणायचा क्षण. त्या कुटुंबाकडे एक आनंदी क्षण असेल. हा. आज सगळ्यांनी बोलले तरी मी नंतर एकटा बोलणारच आहे. तुम्ही बोला काय बोलायचं. ज्यांना येत नाही त्यांना कळेल. बोला बोला. मग मी एकटा म्यूट करून मी बोलतो. हा. आता मी सांगतो बरं का, एक मिनिट. दॅट फॅमिली विल हॅव अ हॅपी मोमेंट. दॅट फॅमिली विल हॅव अ हॅपी मोमेंट असं ते वाक्य होणार. आता तुम्ही सर्वजण जरी बोलले ना, तरी ज्यांना येत नाही त्यांनी काय काळजी करू नका. ह्यांचं बोलून झालं की मी सगळ्यांना म्यूट करून मी फायनल सांगत जाईल. म्हणजे मग तुम्हाला पण लक्षात येईल काय आहे ते. बाकी काय गोंधळ झाला तरी काळजी करू नका. ओके. कारण प्रत्येकाला सांगण्यात आपला वेळ जाईल. काय हरकत नाही. आता 15 वाक्य. आमच्याकडे एक विश्रांतीदायक आठवडा असेल. बोला आता. आमच्याकडे. ओके. आता आता मी सांगतो बरं का, ऐका. सगळ्यांनी बरोबर उत्तर दिलं. वी विल हॅव अ रिलॅक्स वीक. अ रिलॅक्स वीक. वी विल हॅव अ रिलॅक्स वीक असं ते वाक्य होणार. आता घेऊ आपण रिलॅक्सफुलची काही गरज नाही. रिलॅक्स बसते परफेक्ट. रिलॅक्सफुल वीक म्हटलं तरी चाललं भरलेला, त्यामुळे काय हरकत नाही. दोन्ही पैकी एक बसते पण नॉर्मल असल्यामुळे मी तेच घेतलं. वी विल हॅव रिलॅक्स वीक. वी विल हॅव रिलॅक्सफुल वीक. काही हरकत नाही. काही फरक पडत नाही. आता येणार 16वं. या कार्यक्रमाला एक उत्साही प्रेक्षक वर्ग असेल. सांगा आता.
एक्साइटेड ऑडियन्स पण चालेल, एक्साइटिंग ऑडियन्स पण चालेल, कारण ही क्रियापद नाहीयेत, हे विशेषण आहे. मग एक्साइटेड पण चालेल, एक्साइटिंग पण चालेल, पण एक्साइटिंग बसेल, काय हरकत नाही. वी विल हॅव, काय म्हणतो तुम्हाला या कार्यक्रमाला, का 2 मिनिटं, हा, या कार्यक्रमाला एक उत्साही प्रेक्षक वर्ग असेल. दिस प्रोग्राम विल हॅव एक्साइटिंग ऑडियन्स. आता बघा मी काय सांगतोय. ऑडियन्स आणि स्पेक्टॅटर्स या दोन्हींचा अर्थ होतो प्रेक्षक. पण ऑडियन्स त्यांना म्हणायचं जे बंद ऑडिटोरियम रूम मध्ये आहे, म्हणजे थिएटर मध्ये आहे. 1 मिनिट. हा, तर जो ऑडियन्स म्हणजे प्रेक्षक बंद अशा आवारात आहेत, म्हणजे हॉलमध्ये, थिएटरमध्ये, तर त्यांना म्हणायचं ऑडियन्स. आणि जे उघड्यावरती आहेत, म्हणजे मैदानात किंवा ग्राउंडवर जे प्रेक्षक आहेत, त्यांना स्पेक्टॅटर्स म्हणतो. स्पेक्टॅटर्स, SPECTATOR, स्पेक्टॅटर्स, हा फरक आहे. फाईन. आता पुढचा आहे, तुझ्याकडे एक लाभदायक व्यवसाय असेल. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. यू विल हॅव अ प्रॉफिटेबल बिझनेस. आता मी थोडासा या वाक्यावरती जरा थोडस नीट समजून सांगतो बघा, हा काळ कसा वापरला गेलेला आहे. समजा एखादा मित्राला किंवा मैत्रिणीला तुम्ही म्हणताय की तुझ्याकडे एक लाभदायक व्यवसाय असेल, तुझं बाबा बरं आहे, तुला काय रोजच्या रोज पैसे हातात येत असतील, म्हणजे ऑलरेडी कुठला तरी व्यवसाय आहे आणि त्याचा अंदाज बांधताना तुम्ही त्याला म्हणताय की तुझ्याकडे काय बाबा लाभदायक व्यवसाय असेल, तसं आमचं नाहीये, म्हणजे ऑलरेडी आहे असा अंदाज बांधलाय. आणि दुसऱ्या अर्थाने तुम्ही एखाद्याला म्हणताय काय काळजी करू नको, आता दिवस वाईट आहे, पण काही दिवसांनी तुझ्याकडे लाभदायक व्यवसाय असेल तर सगळं छान होईल. म्हणजे बघा, हा जो प्रकार आहे सिंपल फ्युचर टेन्स पोझिशन वाला, हा 2 प्रकारे वापरला गेला आहे. एक तर ऑलरेडी काहीतरी आहे याचा अंदाज बांधताना, किंवा भविष्यामध्ये तो असेल असा अंदाज बांधताना. म्हणजे हे वाक्य कसं फिरलंय बघा, म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिलं. अशा सगळ्या वाक्यांची ही उदाहरणं आहेत. आता 18वं पण बघू बरं का. बघा आता कसं, त्या हॉटेलला एक अद्भुत निसर्ग दृश्य असेल. आता हे पहिलं कोण सांगितलं बघू. हम्म. वंडरफुल नेचर. हा, नॅचरल सीन. नॅचरल सीन, बरोबर आहे. हा, नॅचरल व्ह्यू पण म्हणाल काय हरकत नाही, नॅचरल व्ह्यू किंवा नॅचरल सीन. आता बघा, त्या हॉटेलला एक अद्भुत निसर्ग दृश्य असेल, म्हणजे ऑलरेडी कुठल्या तरी हॉटेलला आहे आणि तुम्ही अंदाज बांधलाय की त्या हॉटेलला एक अद्भुत निसर्ग दृश्य असेल, आणि खरंच त्या हॉटेलला जायला पाहिजे, मी ऐकले त्याबद्दल. म्हणजे ऑलरेडी एखाद्या हॉटेलला असं काही निसर्ग दृश्य आहे अद्भुत. आणि दुसऱ्या अर्थाने तुम्ही कुठलं तरी एक हॉटेल बांधण्याचा विचार करताय, कुठेतरी महाबळेश्वर कुठेतरी, आणि म्हणताय खरंच हे हॉटेल जर झालं ना तर काय भारी होईल. काय त्या हॉटेलला एक अद्भुत निसर्ग दृश्य असेल, म्हणजे भविष्याबद्दल बोलताना. आणि एक म्हणजे ऑलरेडी. हा, म्हणजे हा हा हा, काय अनबिलिव्हबल. पण इंग्लिशचं तेच वैशिष्ट्य आहे. इंग्लिशच्या एका शब्दाला किंवा याला विशेषणाला अनेक अर्थ लागतात, पण मराठीमध्ये अद्भुत अद्भुतच, त्याला दुसरं काय ऑप्शन नाहीये. पण इंग्लिशमध्ये ऑप्शन्स मिळतात आपल्याला, वंडरफुल, अनबिलिव्हेबल, असं 2-3 तुम्हाला मिळतात. आणि म्हणून इंग्लिश सोपी म्हणतात मराठीपेक्षा. आता मी कुठल्या अर्थाने बोलतोय कळलं ना, म्हणजे ऑलरेडी एखादी गोष्ट आहे असा अंदाज बांधताना, किंवा भविष्यामध्ये असेल असा अंदाज बांधताना. लक्षात आलं मला काय म्हणायचंय? तुमच्या लक्षात आलं? ऑल ऑफ यू. हा, येस. आता 19 बघा, त्याच्याकडे एक आव्हानात्मक नोकरी असेल. हा, शबाश. मगाशी आपण आव्हानात्मक बघितलं होतं. ही विल हॅव अ चॅलेंजिंग जॉब, म्हणजे ऑलरेडी कोणाकडे तरी आहे असा अंदाज बांधताना त्याच्याकडे आव्हानात्मक नोकरी असेल, म्हणून
तो इतका अलर्ट असतो असं म्हणताना. आणि त्याच्याकडे एक आव्हानात्मक नोकरी असेल, कारण आतापासून कळतंय की हा आव्हानं स्वीकारतोय, म्हणजे भविष्याबद्दल बोलतात. आणि आता 20व, या प्रकल्पाला एक यशस्वी परिणाम असेल. येस येस, व्हेरी गुड. दिस प्रोजेक्ट विल हॅव अ सक्सेसफुल रिझल्ट. आजची वाक्य थोडीशी अवघड होती मागच्या वाक्यांच्या तुलनेत, कारण या वाक्यांमध्ये मी नामाबरोबर विशेषणांचाही वापर केला आहे. म्हणजे उत्साही, बघा ना आता, यशस्वी, आव्हानात्मक, अद्भुत, लाभदायक, उत्साही, विश्रांतीदायक, आनंदी, सुंदर, मोठी आणि शक्तिशाली, अशा 11 वाक्यांमध्ये नामाच्या आधी विशेषणांचा वापर झालाय. म्हणजे नामं आणि विशेषणं मी एकत्र घेतलेली आहेत. का? तर तुम्हाला त्याचा सराव व्हावा. राईट. आता आपल्याकडे जो काही वेळ शिल्लक आहे त्यामध्ये आपण आता या वाक्यांना दुसऱ्या प्रकारे करायचंय. तुम्ही उत्तर द्या. जे उत्तर देत नाहीत काळजी करू नका, तुम्ही मला फक्त कळवा. मी तुम्हाला रेडीमेड इंग्लिश मध्ये बनवलेली पण पाठवतो. डोंट वरी अबाउट दॅट. आता बघा, माझ्याकडे एक शक्तिशाली लॅपटॉप असेल असं वाक्य होतं. मी काळ बदलतोय, तुम्ही सांगायचंय माझ्याकडे एक शक्तिशाली लॅपटॉप आहे. कसं म्हणाल? हा, आय हॅव अ पॉवरफुल लॅपटॉप. म्हणजे हे वाक्य आलं सिंपल प्रेझेंट टेन्स पोझिशन मधलं, आहे का नाही? आणि जर मी असं म्हटलं माझ्याकडे एक शक्तिशाली लॅपटॉप होता, तर काय म्हणाल? आय हॅड. हा, वॉच ऑन वेअरचा वापर नाही होणार, ते इन्फॉर्मेशन मध्ये येतं. हा, येस, चुकू द्या, काय प्रॉब्लेम नाही. बिंदास. आपल्यासारखी प्रॅक्टिस जी आपण करतोय ना, ही अतिउत्तम चालली आहे. आय हॅड अ पॉवरफुल लॅपटॉप, होता म्हणून. आता या शाळेकडे एक मोठी लायब्ररी होती. सांगा. हा, होती म्हणा, होती होती होती. हा, द स्कूल हॅड, व्हेरी गुड. आता बघा, मी काळ बदलतोय. या शाळेकडे एक मोठी लायब्ररी नव्हती का? सांगा. हा, द स्कूल हॅडंट अ बिग लायब्ररी. पण प्रॉपर इंग्लिश सांगतं, दिस स्कूल डिडंट हॅव अ बिग लायब्ररी. डिडंट हॅव नाही जमला तर हॅडंट म्हटलं तरी चालेल. प्रॉपर ग्रामर काय सांगतं? नकार असल्यामुळे. हॅलो हॅलो हॅलो. धिस स्कूल विल हॅव. हा, शक्यतो मी तुम्हाला एक सांगितलं की तुमचा, हा, येते येते, बोला बोला बोला. कोण कोण म्हणताय? तुम्ही का, सारिका मॅम? कोण बोलताय? काय म्हणता तुम्ही? हा, बाकीच्यांना पण प्रॉब्लेम आहे का? सांगा बरं. नाही नाही, मग मॅम तुमच्या इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे. कारण बाकीच्यांना सगळ्यांना आला असता. तर एकदा बघून घ्या, जरा थोडं रेंज मध्ये या. चालेल, ओके, डोंट वरी. नाहीतर मी रेकॉर्डिंग आहे ते पाठवणार आहे. हा, तुमचा आवाज पण मला येत नाही नीट. ओके. हा. कसं? डिड द स्कूल नॉट, हा चालेल ना, काही हरकत नाही, चालतंय चालतंय. डिड द स्कूल हॅव, डिड द स्कूल नॉट हॅव अ बिग, चालतंय. मग त्याचा अर्थ मराठी झाला, या शाळेकडे मोठी लायब्ररी नव्हती का? अगदी बरोबर सांगितलं, काही प्रॉब्लेम नाही. आता पुढे बघा. पुढे असं म्हणलंय की या कुटुंबाकडे एक आनंदी क्षण
नाही. या कुटुंबाकडे एक आनंदी क्षण नाही. हा, थांबा एक मिनिट. एक मिनिट, एक मिनिट. जयश्री मॅम, पुन्हा सांगा तुम्ही काय म्हटलात? ओके. हा, बरं ठीक आहे. मनीषा मॅम, तुम्हाला काय वाटते वाक्य कसं होईल? या कुटुंबाकडे आनंदी क्षण नाही. सारिका मॅम, स्वप्नाली मॅम, तिघींपैकी सांगा कोणी. या कुटुंबाकडे. हा, डू नॉट हॅव म्हणायचंय का? नाही आहे. हा प्रकार आहे. आता ऐका, मी सांगतो. आता सर्वांनी म्यूट करा. आता मी सांगतो, ऐका. या कुटुंबाकडे आनंदी क्षण नाही. दिस फॅमिली डझंट हॅव. दिस फॅमिली डझंट हॅव हॅपी मोमेंट. कारण साधा वर्तमान काळ आहे.